जय हिंद मित्रांनो बँकेमध्ये सुरक्षा रक्षक ठीक आहे, खाजगी सुरक्षा रक्षक पदाची भरती निघाली आहे मित्रांनो। चांगल्या प्रकारची ही नोकरी आहे। नोकरी खाजगी स्वरूपाची जरी असली तुम्हाला चांगल्या प्रकारचं वेतन इथे मिळणार आहे। बघू शकता पदाचे नाव इथे खाजगी सुरक्षा रक्षक आहे। पदाची संख्या टोटल 3 पदं इथे भरली जाणार आहे। संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्की अर्ज करा ठीक आहे। तर याच्यामध्ये खाजगी सुरक्षा रक्षक ठीक आहे, पदाची संख्या टोटल 3 असणार आहे। ह्याच्यामध्ये वेतन बघा 20,000 पासून 28,000 पर्यंत तुमचं वेतन असणार आहे मित्रांनो। प्रत्येक साइडवर वेतन हे वेगवेगळं असतं। काही ठिकाणी 20, 21, 22, 24, 25, 27, 28 अशा प्रकारे तुमची पर्सनॅलिटी, तुमचे शैक्षणिक कागदपत्र असतात, तुम्हाला कामाचा अनुभव, अशा प्रत्येक गोष्टी तपासल्या जातात। तुम्हाला नॉलेज किती आहे अशा गोष्टी समजून घेऊन बघून त्यानंतर तुम्हाला ते वेतन ठरवलं जातं, त्या साईडला तुम्हाला पाठवलं जातं। ह्याच्यामध्ये तुम्हाला जॉईन झाल्यानंतर PF भेटणार आहे, जे की तुम्हाला भवितव्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे। ESIC म्हणजे तुम्हाला मेडिकलची फॅसिलिटी उपलब्ध आहे। सॅलरी स्लिप देखील उपलब्ध आहे। आज कुठल्या बँकेत गेल्यानंतर तुम्हाला सॅलरी स्लिप असल्यानंतरच लोन भेटतं ठीक आहे। तर चांगल्या प्रकारची नोकरी आहे। कामाचे तास फक्त 8 तासाची नोकरी असणार आहे मित्रांनो, फक्त आणि फक्त 8 तास। 8 तासाच्या वर जर तुम्ही काम केलं तिथे तुम्हाला ओव्हर टाईमचे पैसे देखील मिळणार आहे। कामाचे दिवस 24 दिवस फक्त काम असणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 4 सुट्टी असणार आहे, म्हणजे आठवड्याला 1 सुट्टी ठीक आहे। 3 शिफ्टमध्ये काम असतं, फर्स्ट, सेकंड, थर्ड ठीक आहे। तिन्ही शिफ्टमध्ये जशी तुमच्या आठवड्याला सुट्टी संपते त्याच्यानंतर तुमचं रोटेशन हे फिरत असतं ठीक आहे। पात्रता फक्त 10वी पास आहे। तुमचं जर एक्स्ट्रा काही शिक्षण झालं असेल तरीही काय हरकत नाही, पण कमीत कमी 10वी पास असणं आवश्यक आहे। नोकरीचं ठिकाण नवी मुंबई, सगळ्यांनी लक्षात घ्यायचं, महाराष्ट्रातील सर्व मुलांनी लक्षात घ्या, नोकरीचे ठिकाण नवी मुंबई। कोणीसुद्धा मला मेसेज करू नका। भरपूर विद्यार्थी कॉल करतात पण मला उचलता जमत नाही, कारण भरपूर वेळ खाऊ पण असतात, काही टाईमपास करणारे असतात, त्याच्यामुळे खरंच ज्यांना गरज आहे त्यांचा कॉल उचलता येत नाही। जॉब फक्त आणि फक्त नवी मुंबईलाच असणार आहे। इथे आल्यानंतर राहायची खायची सोयी तुम्हाला बघायची आहे ठीक आहे। आपण फक्त नोकरी इथे उपलब्ध करून दिलेली आहे। उंची तुमची 165 सेंटीमीटर प्लस असावी किंवा 165 सेंटीमीटर असावी। वजन कमीत कमी 45 किलो असणं आवश्यक आहे। अर्ज दिनांक 10/6/2025 पासून अर्ज चालू झालेले आहेत। अंतिम दिनांक 30/6/2025। याच्यासाठी कागदपत्र काय लागणार आहे? आधार कार्ड, पॅन कार्ड, लाईट बिल, शाळा सोडल्याचा ओरिजिनल दाखला, तुमचा पासपोर्ट साईज फोटो, पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट लागणार आहे। ते कधी लागणार आहे? जॉईन झाल्यावर किंवा जॉईनिंग इंटरव्ह्यू असताना ठीक आहे। शैक्षणिक कागदपत्र तुमचे काय असतील ते लागतील, जसे की 10वीचं मार्क सर्टिफिकेट, बोर्ड सर्टिफिकेट, बँकेचं पासबुक, ज्या बँकेत तुम्हाला पगार तुमचा पेमेंट हवा असेल तो ठीक आहे। पगार हा महिन्याचे 6, 7, 8 ह्या तारखेला तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे, लक्षात घ्यायचं आहे। कोणी अर्ज करावा? सध्या तरी फक्त बँकेमध्ये असल्यामुळे सध्या पुरुष उमेदवार यांनी अर्ज करायचा आहे। आता काही विद्यार्थी म्हणतील फक्त 3च वेकेन्सी। मित्रांनो, जरी तुम्ही अर्ज केला तरी तुम्हाला बँकेव्यतिरिक्त देखील इतर कोणत्याही तुम्हाला साईडवर जॉईन मिळेल ठीक आहे। आता बँकेमध्ये आपल्याला 3 जण पाहिजे। जर तुम्ही अर्ज केला, जर 3 जण निवडले तर उर्वरित जे आहे त्यांची परीक्षा फी ही वाया जाणार नाही, त्यांना दुसऱ्या साईडला हे पाठवलं जाणार आहे एवढ्याच पेमेंटमध्ये ठीक आहे। नाव नोंदणी तुमची सुरू आहे, बघू शकता 30 तारीख शेवटची आहे। आपले नाव नोंदणी तुम्ही करून घ्यायचं आहे मित्रांनो। नाव नोंदणी केल्यानंतर पुढील 15 दिवसाच्या आत तुम्हाला ड्युटी ही मिळणार आहे, तुम्ही कर्तव्यावर रुजू होणार आहात। खाजगी स्वरूपाची ही नोकरी आहे। तर याच्यामध्ये बघा परीक्षा फी एवढी आहे, पण तुम्हाला एवढे पैसे भरायची अत्यंत आवश्यकता नाही ठीक आहे। 1499 एवढी तुम्हाला फी भरण्याची आवश्यकता नाही। पण का भरण्याची आवश्यकता नाही? तर बघा, व्हायरल न्यूज 1001 हे आपलं इंस्टाग्राम चॅनल आहे ठीक आहे। नीट नाव लक्षात घ्या, हेच नाव तुम्हाला बरोबर इंस्टाग्रामला टाकायचं आहे। इंस्टाग्रामला हे नाव टाकल्यानंतर तिथे आपण आपले जे काही डेलीचे चालू घडामोडी असतील, डेलीच्या न्यूज असतील, आपण तिथे अपलोड करत असतो, जेणेकरून तुम्हाला त्याचा देखील फायदा होणार आहे। त्या चॅनलला तुम्ही फॉलो करायचं ठीक आहे, फॉलो करायचं आहे। आणि हा आपला नंबर आहे, ह्या नंबरच्या व्हॉट्सअपला तुम्ही तो स्क्रीनशॉट पाठवायचा आहे। फॉलो केल्याचा स्क्रीनशॉट तुम्हाला या नंबरला पाठवायचा आहे। पाठवल्यानंतर नोंदणी फ्री फक्त तुमच्याकडून 999 रुपये घेण्यात येणार आहे। बघा, नाही पाठवला, फॉलो नाही केलं तर 499, 1499, फॉलो केलं, स्क्रीनशॉट पाठवला तर 999 रुपये असणार आहे। आजच प्रवेश घ्यायचा आणि नोकरी मिळवायची आहे। तर सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे मी तुम्हाला सांगतो। बघा, व्हॉट्सअपला तुम्ही हा
जे काही स्क्रीनशॉट आहे तो स्क्रीनशॉट पाठवायचा आहे। स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर आपला जो काही मोबाईल नंबर आहे तो व्हायरल न्यूज 1001 या नंबरने तुम्ही सेव्ह करायचा आहे। ठीक आहे, सेव्ह केल्यानंतर त्याचा देखील तुम्ही स्क्रीनशॉट पाठवायचा आहे की आम्हाला समजेल की तुम्ही आमचा नंबर हा सेव्ह केलेला आहे। त्याच्यानंतर तुमचा आधार कार्ड, पॅन कार्ड ओरिजिनल फोटो पाठवा आणि तुमचा फुल साईज फोटो पाठवायचा आहे। फुल साईज फोटो पाठवल्यानंतर तुम्हाला QR कोड देण्यात येईल। त्या QR कोडला तुम्हाला 999 रुपये पे करायचे आहेत। पे केल्यानंतर तुमच्या एवढे जितकेही जण 30 तारखेपर्यंत अर्ज करतील त्या सर्वांना मेसेजद्वारे, कॉलद्वारे त्यांना नवी मुंबई कोपरखैरणे, ठीक आहे, नवी मुंबई कोपरखैरणे नाव लक्षात घ्या, नवी मुंबई कोपरखैरणे या ठिकाणी तुम्हाला बोलवलं जाणार आहे। त्याचा पत्ता, त्याचं सगळं काही जे काही डिटेल असेल तुम्ही नोंदणी केल्यानंतर तुम्हाला सर्व माहिती सांगण्यात येणार आहे। ठीक आहे, ह्या नंबरला तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे पाठवायचं आहे। काही अडचण असेल तर मला मेसेज करायचा, कुणी कॉल करू नका, मी प्रत्येकाचा कॉल उचलत नाही। ठीक आहे, जे नंबर मी सेव्ह करतो, जे खरं इंटरेस्टेड मुलं असतील त्यांचाच मी कॉल उचलतो, कारण दिवसाला 100 फोन येतात, त्यातले फक्त 5 ते 6 मुलं की ज्यांना खरंच गरज असते, बाकी सर्व टाईमपासवाले असतात। मग त्याच्यामुळे ज्यांना खरंच गरज आहे त्यांचे कॉल उचलणं अशक्य होतं। त्याच्यामुळे ज्यांना गरज आहे त्यांनीच मेसेज करायचा आहे। चांगल्या प्रकारची नोकरी आहे आणि मित्रांनो नक्की तुम्ही अप्लाय करा। ठीक आहे, व्हायरल न्यूज 1001 या नावाने आपला हा मोबाईल नंबर सेव्ह करा आणि आपलं इंस्टाग्राम चॅनल फॉलो करा, स्क्रीनशॉट पाठवा आणि आपली नोंदणी फी आहे नक्की अर्ज करा। मनापासून हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद।